नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. मी प्राची लुडबे. आज आपण इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये 8वा महत्त्वाचा पाठ तो म्हणजे उपयोगी व उपद्रवी सूक्ष्मजीव याची माहिती घेणार आहोत. टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? सूक्ष्मजीव. आपल्या अवतीभोवती अनेक सूक्ष्मजीव आपल्याला पाहायला मिळतात. ते तुम्हाला चित्रात दिसतच असेल. लिहिले आहेत बघा नावं. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, फंगस म्हणजे कवक, प्रोटोझोआ आदिजीव, व्हायरस म्हणजे विषाणू, हे काही सूक्ष्मजीवांचे प्रकार तुम्हाला या चित्रात दिसत असतीलच. आता सूक्ष्मजीव म्हणजे काय? पहा, ह्या चित्रात सुद्धा तुम्हाला दिसत आहेत. हे जे डंबेल सारखे दिसत आहेत हे सूक्ष्मजीव आहेत. आकाराने सूक्ष्म असणारे, डोळ्याने न दिसणारे असे जे जीव आहेत त्यांना सूक्ष्मजीव म्हणतात. सजीवच आहेत ते, त्यामुळे त्यांना सूक्ष्मजीव असे म्हणतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता हे सूक्ष्मजीव जे आहेत त्यांची अभ्यास करण्याची जी शाखा आहे, ज्या शाखेत त्यांचा अभ्यास केला जातो तिला सूक्ष्मजीवशास्त्र असे म्हणतात. आता हे सूक्ष्मजीव निश्चितच ते सूक्ष्म असल्यामुळे, डोळ्याने दिसत नसल्यामुळे ते एकपेशीय किंवा बहुपेशीय असतात. कधीकधी त्यांची रचना क्लिष्टही असते. हे पहा, हे सर्व सूक्ष्मजीव आहेत आता जे आपण पाहिले तेच. पाहूया आपण त्यांची माहिती घेऊया. आता आधी प्रथम हे सूक्ष्मजीव जे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो म्हणजे फार सूक्ष्म, त्यामुळे उघड्या डोळ्याने दिसत नाही. ते सूक्ष्मदर्शकाखालीच आपल्याला पाहावे लागतात. हे फार महत्त्वाचं आहे. ह्या चित्रात बघा वेगवेगळ्या आकाराचे तुम्हाला सूक्ष्मजीव दिसत आहेत. आता काही सूक्ष्मजीवांची आपण थोडक्यात माहिती घेऊया. व्हायरस म्हणजे विषाणू. हा जो आहे तो असा आकार असतो. त्याची रचना बघा कशी असते. हा जो आहे प्रथिनांचं आवरण आहे त्याच्या भोवती. DNA आणि RNAचे रेणू असतात त्यामध्ये. आणि हा रोगकारक विषाणू. विषाणू हे रोगकारक असतात, त्यांच्यामुळे रोग होतो. पोलिओ, कांजण्या वगैरे अशा प्रकारचे. हा एक सूक्ष्मजीव झाला. शैवाळ. आपण जे शेवाळ म्हणतो, तुम्हाला जे हिरव्या रंगाचं शेवाळ दिसतं हे डोळ्याने दिसणार आहे म्हणजे बहुपेशीय. मगाशीच मी सांगितलं सूक्ष्मजीव एकपेशीय सुद्धा असतात व बहुपेशीय सुद्धा असतात. परंतु सूक्ष्म शेवाळ सुद्धा आहेत. आपण ज्याला स्पायरोगायरा म्हणतो, हे पहा स्पायरोगायरा ही आहेत ती एकपेशीय सूक्ष्मजीव शेवाळ आहेत. डायटम. शेवाळाचा एकपेशीय जो प्रकार आहे तो म्हणजे डायटम. हे सुद्धा सूक्ष्मजीवामध्येच मोडतं. अल्गे. शेवाळाला अल्गे म्हणतात इंग्रजीमध्ये. त्यानंतर फंगस म्हणजे कवक. आपल्या खाण्याच्या पदार्थांवर जी बुरशी दिसते ती आहे कवक नावाची सूक्ष्मजीव म्हणजे फंगस, बुरशी. हे दमट ओल्या जागी वाढतात, खाण्याच्या पदार्थावर, कुजलेल्या पदार्थांवर वगैरे. आणि हे सुद्धा सूक्ष्मजीवच आहे. आपल्याला कापसाप्रमाणे धागा दिसतो, त्या प्रत्येक धाग्यामध्ये बुरशी असते. हे भूछत्र जे आहे ते बहुपेशीय आहे, डोळ्याने दिसणार आहे, पण तो सुद्धा त्याच प्रकाराने कवक प्रकारामध्ये मोडतो. आणि पेनिसिलियम. त्यानंतर हे एक महत्त्वाचं सूक्ष्मजीव आहे बॅक्टेरिया, जीवाणू. बॅक्टेरिया तुम्हाला माहिती, दह्यामध्ये बॅक्टेरिया असं तुम्ही ऐकलं असेल. बॅक्टेरिया कसा असतो बघा आकाराने. त्याला एक हे आहे, शुंडक आहे. तोही सूक्ष्म असल्यामुळे विषाणूंसारखा, विषाणूंपेक्षा आकाराने जरी मोठा असला, सूक्ष्मदर्शीशिवाय दिसत नाही. केंद्रक नसतं बघा, केंद्रक नाही आहे. काय आहे? मुक्त गुणसूत्र. तुम्हाला जसे मगाशी DNA RNAचे रेणू होते विषाणू, तसे याच्यातही DNA RNAचे रेणू आहेत बघा. आणि मात्र हे जे बॅक्टेरिया जे आहेत
ते काही उपयोगी आहेत आणि काही उपद्रवी आहेत. मग हेच आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. हे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचे दोन प्रकार असतात, काही उपयोगी, काही उपद्रवी. काही उपयोगी व काही उपद्रवी सूक्ष्मजीव. पाहूया आता आपण कोणते आहेत ते. सूक्ष्मजीवांचे दोन प्रकार, उपयोगी सूक्ष्मजीव म्हणजे उपयुक्त सूक्ष्मजीव आणि उपद्रवी सूक्ष्मजीव. मग ह्या उपयुक्तमध्ये आपण कोणते कोणते सूक्ष्मजीवांची माहिती घेणार आहोत या पाठात. एक म्हणजे लॅक्टोबॅसिलाई, नंबर 2 रायझोबियम जीवाणू आणि नंबर 3 किण्व पेशी. किण्व नावाचा सूक्ष्मजीव फार महत्त्वाचा सूक्ष्मजीव आहे. आणि उपद्रवी म्हणजे काय, ज्यांच्यामुळे आपलं नुकसान होतं. त्यामध्ये क्लॉस्ट्रिडियमचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि काही रोगकारक म्हणजे विषाणू, जो मगाशी मी सांगितला विषाणू हा रोगकारक सूक्ष्मजीव आहे. आता आपण या उपयुक्त सूक्ष्मजीवांची माहिती घेऊया एकेकाची. पहिला म्हणजे लॅक्टोबॅसिलाई. दही माहिती आहे तुम्हाला, आई दही लावते बघा घरी. काय करतात, दुधामध्ये विरजण टाकतात. विरजण म्हणजे दहीच टाकतात 1 चमचा आणि नंतर ते हळूहळू घट्ट होत जातं. 7-8 तासाने तुम्ही पाहिलं तर ते घट्ट झालेलं असतं आणि आपण म्हणतो दही जमलं, की दही तयार झालं. तर हे जे दही आहे त्याचं जेव्हा निरीक्षण केलं तर दह्यामध्ये तुम्हाला ते बाजूच्या चित्रात दिसतात त्याप्रमाणे जर तुम्ही सूक्ष्मदर्शकाखाली जर घेतलं दह्याचा किंवा दह्यापासूनच ताक बनतं, पातळ ताकाचा एक थेंब काचपट्टीवर घेऊन जर सूक्ष्मदर्शकाखाली जर पाहिला आणि त्यावर तुम्ही डायरेक्ट तुम्हाला नाही दिसू शकत तर त्यामध्ये काय टाकावं लागतं, मिथिलीन ब्ल्यू म्हणजे इंडिकेटर टाकावं लागतं तुम्हाला कलर येण्यासाठी. तर तुम्हाला त्यामध्ये निळसर रंगाचे काडीसारखे अशा प्रकारचे निळसर जांभळट रंगाचे काडीसारखे जीव हलताना दिसतील. आणि ते जीव म्हणजेच लॅक्टोबॅसिलाई नावाचे विनॉक्सी सूक्ष्मजीव आहेत किंवा विनॉक्सी जीवाणू आहेत, जे दह्यामध्ये आणि ताकामध्ये असतात. विनॉक्सी म्हणजे काय, ते ऑक्सिजन शिवाय ऊर्जा निर्मिती करू शकतात. ऊर्जा निर्मिती करण्यासाठी जसं आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन लागतो ना, तर विनॉक्सी म्हणजे त्यांना ऑक्सिजनची गरज नाही. अशा प्रकारे दुधाचं दही होतं ही चांगली क्रिया आहे का, कारण त्यामध्ये जे सूक्ष्मजीव आहे ते चांगल्या प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत, म्हणजे हा उपयोगी सूक्ष्मजीव झाला. तर अशा प्रकारे हा लॅक्टोबॅसिलाई. मग असं चित्र तुम्ही पाहिलं सूक्ष्मदर्शकाखाली त्यांची रचना तुम्हाला अशी दिसेल. निळ्या रंगाचे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू जे आहेत त्यांचा आकार असा आयताकृती असतो, चपटा. चित्रात तुम्हाला दिसतोय त्याप्रमाणे. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे ते विनॉक्सी सूक्ष्मजीव आहेत, कारण विदाऊट ऑक्सिजन ते ऊर्जा निर्मिती करू शकतात. मग दुधाचं दह्यात रूपांतर होतं तेव्हा काय प्रोसिजर होते, काय क्रिया काय होते. तर दूध तर पातळ असतं आपल्याला माहिती आहे, आणि दुधामध्ये लॅक्टोज शर्करा आहे हेही आपण शिकलो आहे. तर जेव्हा तुम्ही त्यामध्ये दही टाकता 1 चमचा दहीसुद्धा इनफ असतं, की त्यामुळे त्या दह्यामुळे दुधात टाकल्या दह्यामुळे दुधातील जी शर्करा आहे त्याचं फर्मेंटेशन होतं, किण्वन प्रक्रिया होते आणि रूपांतर लॅक्टोजचं शर्करेचं रूपांतर लॅक्टिक आम्लामध्ये होतं. आता लॅक्टिक आम्ल म्हणजे ॲसिड झालं नाही का. ॲसिड म्हणजे त्याचा pH कमी असणार. आपण मागील पाठामध्ये तुम्हाला शिकलो, आपण आठवत असेल, उदासीन पदार्थ म्हणजे पाण्याचा pH 7 आहे आणि 7च्या वरती जे आम्लारीचे pH असतो 7च्या वरती 14पर्यंत आणि 7च्या खाली 1 पर्यंत आम्लाचा pH असतो. आता लॅक्टिक आम्ल तयार झाल्यामुळे दुधाचा सामू कमी होतो, pH कमी होतो आणि दुधातील प्रथिनं ती घट्ट होतात. क्लथन म्हणतात त्या क्रियेला, कोॲग्युलेशन होतं आणि ती इतर घटकांपासून वेगळी होतात. यालाच म्हणतात दुधाचे दह्यात रूपांतर होणे. लक्षात ठेवा, क्रिया काय होते दुधाचे दह्यात रूपांतर होताना. लॅक्टोबॅसिलाई जीवाणू जे आहेत ते आपण टाकलेल्या दह्याचे ते दुधातील लॅक्टोज शर्करेचे रूपांतर लॅक्टिक आम्लात करतात किण्वन प्रक्रियेद्वारे, आणि त्यामुळे दुधातील प्रथिनं आपण काय म्हणतो एकवटली जातात, एकत्र येतात. जी पातळ जी पसरलेली आहे ती एकत्र येतात आणि घट्ट दही तयार होतं. कोॲग्युलेशन म्हणजे एकत्र येणे, क्लथन. आणि साहजिकच आंबटपणा असल्यामुळे सामू कमी होतो आणि सामू कमी झाल्यामुळे घातक जीवाणू जे असतात त्यांचा नाश होतो. घातक जीवाणूंचा नाश होण्यासाठी लक्षात ठेवा, ते जे द्रावण आहेत ज्याचा आपण मारा करू त्याच्यावर त्याचा सामू 7 पेक्षा कमी झाला
पाहिजे. तर ही आहे दुधाचे दह्यात रूपांतर होण्याची महत्त्वाची क्रिया. आता मग या दह्याचा उपयोग काय? इथे काही पॉईंट्स दिले बघा. गॅस्ट्रिक, पोटाचे जे आजार असतात, हेल्प्स इन ट्रीटिंग इन्सोमनिया म्हणजे झोप लागत नाही आपल्याला, त्यामध्ये उपयोग होतो. आणि त्यातून आपल्याला काही न्यूट्रिएंट्स म्हणजे घटक मिळतात. आंबट असल्या व्हिटॅमिन सी मिळतं. आपली इम्युनिटी सिस्टम वाढते, रोगप्रतिकार करण्याची शक्ती जी आहे ती वाढते दह्यामुळे. फूड ड्युरिंग हेपेटायटिस अँड जॉन्डिस, हेपेटायटिस म्हणजे कावीळ आणि जॉन्डिस हे कावीळचाच प्रकार आहे, त्यामध्ये महत्त्वाचं घटक आहे जो खाल्ला जातो. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे आपल्याला मूत्रमार्गाचा काही त्रास असेल तर दही उपयोगी आहे. आणि डायरिया, डिसेंट्री झालं, डिसेंट्री माहिती आहे ना, तर त्यामध्ये सुद्धा दही उपयोगी पडतं. म्हणजे फार महत्त्वाचा घटक. कधी पण डॉक्टर तुम्हाला पोटात दुखत असेल, पोटाचा प्रॉब्लेम असेल तर दही खायला सांगतात. का? कारण दह्यामध्ये ह्या जे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू जे आहेत, त्यामुळे काय सांगितलं मगाशी मी, pH कमी असल्यामुळे जर इतर जे कोणते बॅक्टेरिया असतील घातक, तर त्या मारण्यास दह्याचा उपयोग होतो. पण कधीकधी दह्याला कडवटपणा येतो, माहिती आहे ना. ते काय होतं माहिती आहे, जेव्हा आपण किण्वन क्रियेसाठी प्रक्रियेचा जास्त वेळ ठेवतो तर जास्त प्रमाणात लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि त्यामुळे मग ते बुळबुळीत होतं आणि त्याला तार सुटते. तर मग एक ठराविक प्रमाण घट्ट झालं की लगेच त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, फ्रीज करायचं आहे, की ज्यामुळे त्यात जास्त लॅक्टिक ॲसिड तयार होणार नाही. या चित्रात बघा मी कर्ड आणि योगर्ट दाखवलं आहे. आजकाल बाजारामध्ये योगर्ट नावाचं दही मिळतं बघा, ते सुद्धा दहीचं आहे. पण दोघांमध्ये फरक आहे, थोडासा फरक आहे. दोन्ही चांगले घटक आहेत. कर्डचाही उपयोग मी आता तुम्हाला सांगितले. योगर्ट एक आहे फर्मेंटेशन केलेले दही आहे. मग त्यामध्ये फर्मेंटेशन होण्यासाठी वेगळे बॅक्टेरिया वेगळे ॲड केले जातात दुधामध्ये आणि फर्मेंट केलं जातं, की ज्यामुळे त्यात प्रोटीन्सचं प्रमाण योगर्टमध्ये वाढतं. आणि दही जे आपण नॅचरली आपण किण्वन क्रिया करून दुधामध्ये दही टाकून बनवलेलं दही आहे. दोन्ही शेवटी दोघांचाही उपयोग थोड्याफार प्रमाणामध्ये सारखाच आहे. तसं दह्याला कडवटपणा जो जास्त लॅक्टिक ॲसिड तयार झाल्यामुळे होतं, तो होऊ नये म्हणून दही घट्ट झालं की त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं, की ज्यामुळे काय होणार नाही, त्यामध्ये लॅक्टिक ॲसिड जास्त तयार होणार नाही. आता आपण पाहणार दुसरा जीवाणू, उपयोगी जीवाणू फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रायझोबियम जीवाणू. या रायझोबियम जीवाणूला सहजीवी जीवाणू पण म्हणतात. सहजीवन म्हणजेच काय, तर दोन जीव एकत्र राहतात आणि दोघांचा एकमेकांना उपयोग होतो. पहिल्या जीवाला दुसऱ्याचा काहीतरी उपयोग होतोय, त्यामुळे दुसऱ्या जीवाला तो घट्ट धरून ठेवत आहे आणि दुसरा जीव जो आहे तो पहिल्यापासून काहीतरी उपयोग स्वतःसाठी करून घेत आहे. असे जेव्हा दोन जीव एकत्र जगत असतात तेव्हा त्या जीवनाला सहजीवन म्हणतात. हे रायझोबियम जीवाणू त्या प्रकारामध्ये मोडतात, म्हणून त्यांना सिम्बायोटिक बॅक्टेरिया असे पण म्हणतात. काय करतात हे रायझोबियम? शिंबाधारी म्हणजे द्विदल वनस्पती, द्विदल वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर हे जंतू जगत असतात. तुम्हाला या चित्रात दिसत असेल, ह्या गाठी आहेत बघा, ह्या मुळांच्या गाठी दिसत्या तुम्हाला. या द्विदल म्हणजे कोणत्या? सर्व कडधान्ये. कडधान्यांना तुम्ही भिजत घातल्यावर वरचं साल काढलं की द्विदल म्हणजे दोन दलं असतात. जेवढी दोन दलं असलेली कडधान्ये जी आहेत ती सर्व शिंबाधारी म्हणतात, त्यांना ते द्विदल म्हणतात. आणि त्यांच्या मुळांवर ह्या ज्या गाठी जे तयार झालेल्या आहेत त्या गाठी ह्या रायझोबियम जीवाणूंनी तयार केलेल्या आहेत. त्यांना तिथे राहायला जागा मिळावी म्हणजे वास्तव्यासाठी स्वतःच्या. ठीक आहे, मग त्यांना इथे जागा मिळाली, त्यांना तिथून अन्न मिळतं, त्या बदल्यात ते काय करतात रायझोबियम जीवाणू? हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात. कारण तुम्हाला माहिती आहे हवेमध्ये जो नायट्रोजन आहे 78%, तो आपल्याला सहजासहजी नाही मिळत. कारण नायट्रोजन हवेमध्ये असला तरी पाण्यामध्ये विरघळत नाही आणि सजीवांच्या वाढीसाठी प्रोटीन्स म्हणजे नायट्रोजन आवश्यक आहे. मग हे रायझोबियम ते काम करतात. काय करतात? हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करतात. स्थिरीकरण करतात म्हणजे काय करतात? हे बघा, हे जीवाणू आहेत ते सहजीव जीवाणू, रायझोबियम त्यांचं नाव.
तर पाहूया आपण या पुढच्या चित्रामध्ये. बघा, स्थिरीकरण, नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणजे काय करतात, तर नायट्रोजनचे, हवेतल्या नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. आणि या नायट्रोजनच्या संयुगात म्हणजे नायट्रेट्स, नायट्राइट्स, अमोनिया यांच्यामध्ये रूपांतर करणे याला म्हणतात नायट्रोजनचे स्थिरीकरण. मग या स्थिरीकरणामध्ये हे रायझोबियम जीवाणू फार मोठं काम करतात, स्थिरीकरण करण्यास मदत करतात. हे बघा, ह्याचे तुम्हाला गाठी दिसत आहेत, त्यांच्यामध्ये हे जीवाणू आहेत, हे बाजूला चित्रात दाखवलं आहे. आणि ते हवेतला नायट्रोजन घेतात, त्याचं नायट्रेट्समध्ये रूपांतर करतात. आणि जे संयुगात नायट्रोजनचं एकदा रूपांतर झालं, नायट्रोजन कंपाऊंड्स तयार झाले की ते पाण्यामध्ये विरघळतात किंवा मुळामध्ये आपण क्षार पाणी शोषून घेतात, त्या क्षार पाण्याबरोबर वनस्पतींच्या फांद्यांपर्यंत वगैरे जातात आणि ते अशा प्रकारे वनस्पतींद्वारे आपल्याला मिळतात. त्यामुळे या सगळ्या ज्या शिंबाधारी वनस्पती आहे, शिंबाधारी वर्ग हा यजमान, त्यांचं यजमान वनस्पती म्हटलं आहे का, कारण ह्या सजीवी जीवाणूंना म्हणजे जे रायझोबियम जीवाणू आहेत त्यांना स्थिरीकरणासाठी काय पाहिजे, ह्या यजमान वनस्पती, त्याला राहण्यासाठी जागा देणाऱ्या वनस्पती, वाटाणा, सोयाबीन, घेवडा व सर्व कडधान्य यांची गरज असते. कारण त्यांना, जीवाणूंना गरज आहे आणि वनस्पतींना पण गरज आहे. आणि रायझोबियमने तयार केलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगामुळे सर्व कडधान्ये, डाळी जे आहेत ना, डाळी वगैरे, हे अगदी प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत, म्हणजे त्यांच्यात भरपूर प्रथिने असतात आणि म्हणून ही खावीत, आपल्या आहारामध्ये असावीत. या आहेत यजमान वनस्पती सर्व. इथे या ठिकाणी मी सर्व कडधान्य दाखवले बघा, डाळी, राजमा, वाटाणा, छोले वगैरे दाखवले बघा मी इथे. तर अशा प्रकारे ह्या ज्या शिंबाधारी वनस्पती आहेत त्या यजमान वनस्पती आहेत. हे पाहूया आपण, सोयाबीन पाहूया. हे बघा, हे सोयाबीन आहे. सोयाबीनच्या मुळावर कशा गाठींची तर निर्मिती कशी होते, या आहे सोयाबीनच्या मुळावरील गाठी. बघा, सोयाबीन हे तुम्हाला दिसतं, लेग्युमिनस प्लांट, इंग्लिशमध्ये लेग्युमिनस प्लांट म्हणा, लेग्युमिनस प्लांट्सवर ज्या गाठी आहेत आणि ह्या गाठींच्या आतमध्ये मुळं आहेत. मुळाचा हा एक काप आहे आणि ह्या मुळाच्या कापामध्ये हे कशा प्रकारे रायझोबियम जीवाणू शिरलेले आहेत ते पहा. मग हे रायझोबियम जीवाणू कसे शिरतात किंवा गाठी कशा निर्माण होतात पहा या चित्रामध्ये. सोयाबीनमध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे हे रायझोबियम जीवाणू कसे प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात ह्या चित्रात पाहूया. हे एका मुळाचा एक काय आहे, आडवा छेद आहे. हां, आता हे मुळाचं तुम्हाला माहिती आहे, मूलरोम माहिती आहे ना, हे मूलरोम आहे. हे बघा, इथे नंबर 1 लिहिले, त्या ठिकाणी बघा इन्फेक्शन थ्रेड, म्हणजे हा छोटासा जे मुळाचा जो भाग आहे, रूट हेअर म्हणतो ना आपण, मूलरोम, त्यातून हे बघा रायझोबियम बॅक्टेरिया निळ्या रंगाचे कसे आत शिरतात. आणि हे आत शिरल्यावर नंबर 2 आकृती बघा, आत शिरून पूर्णपणे त्या मुळाच्या पेशीपर्यंत जातात आणि पेशीला डिवाइड करतात. बघा, डिवायडिंग सेल इन पेरिसायकल, पेशीला डिवाइड करून जागा करण्याचा प्रयत्न करतात. पुढच्या नंबर 3 मध्ये बघा, अशा प्रकारे त्यांनी जागा केली, पेशी, इथल्या पेशींना डिवाइड केलं, मुळाच्या पेशींना, आणि ते स्वतः जागा निर्माण केली. बघा, बॅक्टेरॉइड्स तयार झाले छोटे छोटे. आणि इथे हळूहळू इथे बघा रूट नोड्यूल म्हणजे काय तयार होते, गाठ बाहेर येण्यास सुरुवात होते आहे. आणि 4 नंबरमध्ये बघा, ही पूर्ण गाठ बाहेर आलेली आहे, या पेशी विभागल्या गेलेल्या आहेत त्या मुळाच्या, आणि हे रायझोबियम जीवाणूने इथे स्वतःचं स्थान तयार केलं. ह्या वॅस्क्युलर टिश्यू म्हणजे पेशी, उती आहेत या वनस्पतीच्या. अशा प्रकारे ते स्वतःचं स्थान त्या ठिकाणी या गाठीमध्ये निर्माण करतात आणि त्यांना जे त्यांना जे घटक हवे आहेत ते त्यांना त्या वनस्पतींकडून मिळतात. वनस्पतींकडून कोणाला घटक मिळतात, ह्या ज्या रायझोबियम जीवाणू आहेत त्यांना मिळतात. आणि ते काय करतात, आपल्यासाठी नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात. अशा प्रकारे रायझोबियमची जी भूमिका जी आहे स्थिरीकरणामध्ये फार महत्त्वाची आहे. आजकाल काय करतात शेतकरी, की सर्व कडधान्यांचं पीक काढून झालं की त्यांची जी मुळं जी आहेत ना ती तोडून आणि रोपट्याचे काही भाग मातीत मिसळतात, म्हणजे त्यातले जे जीवाणू जे असेल ते मातीला खत म्हणून मिळतील, जीवाणू कायम राखतील. रासायनिक खताचा त्यामुळे वापर कमी झालेला आहे, तर रासायनिक खताचे दुष्परिणाम त्यामुळे टाळता येतात. खतासाठी खर्च कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा या रायझोबियम जीवाणूंचा फायदा होत आहे. तरीसुद्धा काही ठिकाणी काय केलं जातं, हल्ली लागवड करण्यापूर्वी, कारण समजा आता हे जे शिंबाधारी वनस्पतींमध्ये
नॅचरली रायझोबियम जीवाणू जात आहेत ना, परंतु इतर वनस्पती पण आहे ना, तृणधान्य जे एकदल आहेत त्यांनासुद्धा प्रोटीन्स मिळाले, त्यांच्यातही प्रोटीन्स गेले पाहिजे. म्हणून लागवड करण्यापूर्वीच काय करतात, रायझोबियायुक्त द्रव किंवा पावडर, इथे जे दाखवलं आहे बघा, बॉटलमध्ये द्रव असतो आणि पावडर जे आहे ती बियाणांना लावतात. कळलं की नाही? त्यामुळे लावल्यामुळे हे जीवाणू ते रोपट्यात प्रवेश करतात. याला म्हणतात रायझोबियम लसीकरण, इंजेक्शन देणे असं एक प्रकारे. हे बघा चित्रात दाखवलं आहे बघा, रायझोबियम मुळाची नॉर्मल वाढ अशी होईल जे वरच्या चित्रात दाखवले ते. आणि जर आपण रायझोबियम त्याला पावडर लावले, इंजेक्ट केलं, तर काय होणार, अशा प्रकारे हळूहळू बघा ह्या मुळातून नॉर्मल वाढ अशी होणार मुळाची, बरोबर ना, मुळाला फाटे फुटतात. मग रायझोबियम जर त्याला आपण दिलं तर काय होईल, ह्या प्रकारे हळूहळू इथे त्या पेशींचं विभाजन होत जाईल आणि इथे गाठ तयार व्हायला सुरुवात होईल. आणि हे जे हा जो प्रकार त्याला काय म्हणतो आपण, रायझोबियम लसीकरण असे म्हणतात. आणि आत्ताच मी तुम्हाला कडधान्याबरोबर तृणधान्य वगैरे इतर पिकांनाही रायझोबियमचा पुरवठा करण्यासाठी रायझोबियमचा पावडर किंवा द्रवाचा वापर करतात. तिसरी पेशी आहे किण्व पेशी, ईस्ट. ईस्ट सर्वांनाच माहिती आहे, आपण पाव करतो ना, पाव असतो की नाही, पाव का फुगतो, पाव किंवा आपलं जे केक वगैरे जे आहेत, ह्या ईस्ट पेशी ज्या आहेत त्यांचं काम आहे पाव तयार करण्याचं, पाव फुगवण्याचं. कारण या ईस्ट पेशी ज्या आहेत ना त्या काय करतात, कार्बन डायऑक्साईड तयार करतात किण्वन क्रिया करताना. या ईस्ट पेशीचा आकार बघा कसा आहे, याचं तुम्हाला बर्डसारखं दिसते की नाही, कळी कशी असते, हा ईस्ट पेशी आहे आणि त्याच्यावर प्रत्येकाच्या वर असं गोल तुम्हाला कळी दिसते. ती कळी म्हणजे काय, नवीन तयार होणारा ईस्ट आहे. नवीन तयार होताना ईस्ट तयार होतानाचं केंद्रक हे बघा, हा कसा आहे माहिती आहे का, दृश्य केंद्रकी पेशी आहे. म्हणजे याच्यामध्ये आवरणयुक्त, ईस्टमध्ये काय असतात, आवरणयुक्त अंगके असतात. न्यूक्लियस आहे बघा, सेल वॉल आहे, पेशी भित्तिक आहे, सायटोप्लाझम पेशी द्रव आहे, आणि हा बड म्हणजे ही कळी, कलिका, की ज्यापासून नवीन तयार होणार आहे. बघा इथे मग खाच वाढत जाते, हे घटक पण विभागले गेलेत बघा नवीनमध्ये, बरोबर ना. हे दृश्य केंद्रकी पेशी आहे. ईस्टचे अनेक प्रकार आहेत, जो 1,500 प्रजाती आहेत ईस्टच्या. हे बघा त्याचं प्रजनन ईस्टचं अलैंगिक पद्धतीने अशा प्रकारे होतं. आता आपण जी दाखवली त्यामध्ये एक कळी तयार झाली की कळीमध्ये हळूहळू केंद्रक, पेशीद्रव्य, केंद्रकाचे 2 भाग होऊन पेशीद्रव्य वगैरे जाऊन ती कळी वेगळी वाढायला लागते, बरोबर. ती पुन्हा मोठी झाली की तिला एक कळी फुटणार. अशा प्रकारे एका चार किण्व पेशीपासून किती किण्व पेशी तयार झाल्या आपण चित्रामध्ये पाहू शकता. हां, आता ह्या ईस्ट पेशी काय करतात, स्वतःचं पोषण करताना द्रावणातील, ज्या द्रावणामध्ये त्या आहे, समजा साखर तुम्ही टाकलेली आहे, साखरेचं द्रावण आहे जे काय असेल, त्यातील कार्बोदकाचं रूपांतर अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये करतात. अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड, म्हणजे अल्कोहोल तयार होतं, कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि त्यामुळे आपला पदार्थ फुगतो. कार्बन डायऑक्साईड गॅस आहे आणि या क्रियेला फर्मेंटेशन असे म्हणतात. मग या फर्मेंटेशन क्रियेने म्हणजे किण्व म्हणजे ईस्ट पेशीचा उपयोग करून पाव कसा तयार होत असेल, पाव हा तयार करण्यासाठी ईस्टचा वापर करतात. आता मैद्याचा असतो पाव, त्यामुळे पीठ हे मैदा, ईस्ट जे आवश्यक आहे, मीठ आणि पाणी, हे घटक घेऊन त्याला हीट केलं की हा पाव तयार झाला. पाहूया आपण त्याच्या स्टेप्स बघूया काही. तर हे चारही घटक मिक्स केल्यावर त्याचा एक गोळा आपण पीठ मळतो की नाही, त्याचा मऊसर गोळा बनवला जातो. या दुसऱ्या चित्रात मी फुगलेला पावाचा आकार दाखवला आहे. हा का फुगतो, ईस्ट पेशीमुळे. ईस्ट जे ॲड केलेले आपण त्यामुळे त्याचं फर्मेंटेशन होतं, किण्वन होतं, कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो आतमध्ये की जो पावाला फुगवतो. ठीक आहे. तर ह्या आपण काही स्टेप्स बघूया. पूर्ण त्याचा गोळा मळला की त्याला जसा तुम्हाला पाव पाहिजे त्याप्रमाणे डव म्हणजेच काय, गोळा, पिठाचा गोळा शेप दिला जातो मशीनमध्ये. शेप दिल्यानंतर त्याला दुसऱ्या हिटिंग जे मशीन असते ज्यामध्ये त्याला आता किंवा आपण काय म्हणूया बेक करायचं, त्याला फुगवायचं आहे, तर त्यामध्ये जवळजवळ 230 डिग्री सेंटीग्रेडला 22 मिनटं ठेवलं जातं की ज्यामुळे पावाचा अशा प्रकारे लगदा तयार होतो फुगलेला. हा का फुगलेला आहे, ईस्ट घातल्यामुळे फुगलेला आहे. आणि नंतर त्याचे स्लाइस करून पॅकिंग करून त्याचं ट्रान्सपोर्ट केलं जातं. अशा प्रकारे किण्वन क्रियेने पाव बनवला जातो. अल्कोहोल उत्पादन, अल्कोहोलसुद्धा किण्वन,
अल्कोहोल तयार होताना, अल्कोहोल म्हणतो ना आपण इथेनॉल, हे सुद्धा फर्मेंटेशन होतं. तुम्हाला माहिती आहे साखर तयार करतात साखर कारखान्यामध्ये. मग साखर कारखान्यामध्ये साखर काढून झाली की जी ऊसाची जी मळी निघते ना, ही ऊसाची मळी आहे. तर ही जी मळी आहे त्या मळीपासून काय तयार करतात, त्यामध्ये भरपूर कार्बोदके असतात. त्यामुळे त्यापासून सॅक्रोमायसिस विरघळून मिक्स करून किण्व, सॅक्रोमायसिस नावाचं किण्व मिसळून त्यापासून इथाइल अल्कोहोल तयार करतात. या चित्रात तुम्हाला दिसत असेल बघा, इथे ही त्याची मळी आहे ऊसाची आणि इथे ही साखर तयार होते बघा. हा जो ॲरो तुम्हाला दिसतो इथून साखर तयार होते आणि ही जी मळी जी आहे ऊसाची त्यापासून इथे बघा त्यामध्ये हे जे किण्व जे आहे इस्ट जे आहे कुठलं सॅक्रोमायसिस, 1,500 वेगवेगळ्या प्रकारचे इस्ट पेशी आहेत लक्षात ठेवा. तर सॅक्रोमायसिस नावाचं इस्ट ॲड करून अल्कोहोल तयार केलं जातं आणि त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडसुद्धा तयार होतो. हे दुसरं चित्र आहे. यामध्ये अल्कोहोल तयार करण्यासाठी इतरही पदार्थ वापरले जातात. कॉर्न म्हणजे मक्यापासून सुद्धा तयार केलं जातं. तर मक्यापासून तयार करताना बघा एक प्रोसेस दाखवले बघा. ग्राइंड टू मिल्क, पहिले ते ग्राइंड केला जातो मका. लिक्विफेक्शन, ॲड वॉटर, शिजवला जातो, ॲड वॉटर टू कुक. मग सॅक्रिफिकेशन, सॅक्रोमायसिस किण्व ॲड केलं जातं. ब्रेक डाऊन स्टार्च टू शुगर आणि नंतर फर्मेंटेशन, ब्रेक डाऊन शुगर टू इथेनॉल. इथे इथेनॉल तयार झालं बरोबर. आता इथेनॉल तयार झाल्यानंतर त्यापासून बघा डिस्टिल केलं आणि डिनॅचरेट केलं तर मेक अनड्रिंकेबल. मग हे जे तयार होणार जे आहे ते अनड्रिंकेबल इथेनॉल तयार होतं. इंधन, हे इंधन तयार झालं. कारण इथपर्यंत तयार झालं मक्यापासून तुम्हाला जे तुम्ही ड्रिंक करू शकता असं इथेनॉल तयार झालं. पण पुढे त्याला डिस्टिल करून त्याच्यावर प्रोसेस केलं की जे इंधन तयार होतं ते उत्तम प्रतीचं मक्यापासून बनवलेलं इंधन आहे. धूरविरहित हे इंधन आहे इथेनॉल. आणि ह्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथेनॉल बनवायला फक्त ऊसच नाही तर मका, जव, सातू म्हणजे बार्ली यांचाही वापर केला जातो. मग द्राक्षापासून तुम्हाला माहिती आहे वाईन बनवतात. मग द्राक्षापासून सुद्धा, कारण द्राक्षामध्ये सुद्धा ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आहे, मग त्यांचंसुद्धा इस्टच्या मदतीने फर्मेंटेशन केलं जातं आणि त्यापासून अल्कोहोल, मिळणाऱ्या अल्कोहोलपासून वाईन हे पेय बनवले जातं. ही प्रोसेस आहे बघा. पहिलं ते पिकवलं जातं, पिकवून झाल्यावर त्या सॉर्टिंग करतात, त्या सॉर्टिंग केल्यावर फर्मेंट केलं जातं बघा. फर्मेंटेशनच फार महत्त्वाची क्रिया आहे. प्रेस केलं जातं, प्रेस केल्यावर त्यापासून ह्या वेगवेगळ्या आकाराच्या बॉटल्समध्ये ते पेय भरलं जातं. अजूनही काही इस्ट पेशींचे उपयोग आहे. जैव उपचार, बायो रिमेडिएशन, म्हणजे ह्या जैव पेशींचा किंवा ह्या किण्व पेशींचा उपयोग आणखी कुठे करता येतो. तर ह्या एक किण्व पेशी आहे यारोविया लायपोलिटिका. तर पाम तेल निर्मितीमध्ये, पाम तेल जेव्हा तयार करतात, इथे दाखवलं बघा हल्ली चित्रामध्ये, तेव्हा काही विषारी पदार्थ तयार होतात किंवा काही औद्योगिक प्रक्रियामध्ये सुद्धा काही जड धातू निर्माण होतात. तर ते शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोलिटिका नावाचं किण्व वापरलं जातं. बघा दाखवल्यात तुम्हाला त्या वरच्या चित्रामध्ये. बहुतेक सर्व किण्व पेशींचा आकार एकसारखाच असतो, फक्त प्रत्येकाच्या रचनेप्रमाणे, उपयोगाप्रमाणे त्यांची नावं वेगवेगळी आहेत. दुसरं आहे सायक्रोमायसिस सेरेविसी. सायक्रोमायसिस सेरेविसी हे हवा प्रदूषकाचं, आर्सेनिक नावाचं, जे आर्सेनिक तुम्ही ऐकलं असेल, तर अशा हवा प्रदूषकाचं शोषण करण्याचं काम करतं. हे आहे सायक्रोमायसिस सेरेविसी नावाचं किण्व. तिसरं आहे, हे जे किण्व आहे अल्कॅनिवोरॅक्स. अल्कॅनिवोरॅक्स नावाचं जे किण्व आहे समुद्रातील तेल गळती स्वच्छ करण्यासाठी उपयोगी होतं. कधी तेलामध्ये तेल गळती समुद्रामध्ये होते बघा. कारण हे जे मग ह्या वेळेला तेल काढायचं कसं, तर हे जे आहेत ना जीवाणू अल्कॅनिवोरॅक्स, ह्यांचं खाद्य आहे तेल. त्यांचं खाद्य काय आहे, तेल आहे. ह्यांचं पोषण तेलावर होतं. मग हे जीवाणू त्या ठिकाणी सोडले जातात त्या पाण्यामध्ये आणि ते मग हे जे समजा बाजूच्या चित्रामध्ये बघा ऑइल ड्रॉपलेट्स दाखवले आहे, पाण्याचा थेंब. मग हे जीवाणू त्याच्या भोवती वाढतात आणि तेलाचं शोषण करतात. म्हणजे समुद्रातील तेल गळती जर कमी करायची असेल तर अशा प्रकारे ह्या जीवाणूंचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे ह्या भागात आज आपण उपयुक्त सूक्ष्मजीवांची माहिती घेतलेली आहे.
आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.